हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 18 मार्चच्या एपिसोडमध्ये एक लय 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 भारी ट्विस्ट आलाय. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आढळरावांनी अनुसूयाला पाहिलं होतं जेव्हा अनुसूया ही बाळजाबाईला घाबरून घराबाहेर पळून जात होती. आणि मग आढळरावांनी अनुसूयाचा पाठलाग केला. त्यावेळेस समरनी त्यांना मारलं. आढळराव बेशुद्ध पडले आणि समर अनुसूयाला घेऊन तेथून पळून गेला. परंतु आढळरावांना मात्र पूर्ण संशय आला होता की त्यांनी अनुसूयालाच पाहिलंय आणि अनुसूया जिवंत आहे. आणि मग आढळराव कृष्णाकडे पोहोचले आणि कृष्णाला जाब विचारला, कृष्णे, मला खरं खरं सांग, अनुसूया जिवंत आहे का? आणि तेव्हा कृष्णाने त्यांना सत्य सांगितलं. होय, अनुसूया जिवंत आहे. त्यामुळे आढळरावांना जबर धक्का बसलाय. मग आता कृष्णा आढळरावांना अनुसूयाकडे घेऊन जाणार का? आता या सगळ्या प्लॅनमध्ये आढळराव सुद्धा सामील होणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाईला ही रक्त लागलेली, डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहणारी बाहुली दिसते. त्यामुळे बाळजाबाई खूप घाबरते, जोरात किंचाळते. ती या बाहुलीवर झडप टाकते, बाहुली हातात पकडते आणि आपल्या रूम बाहेर, खिडकी बाहेर ही बाहुली फेकण्यासाठी येते. ती खिडकी बाहेर पाहते तर तिच्या समोर चक्क अनुसूया उभी असते. अनुसूयाला पाहून तर बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही. ज्या बाईचा मी 26 वर्षांपूर्वी खून केलाय, ती बाई आता माझ्या डोळ्यांसमोर कशी उभी आहे? बाळजाबाई जोरात ओरडते, अनुसूया तू. अनुसूया तशीच उभी असते, न घाबरता न डगमगता. पण बाळजाबाई ठरवते की आता हिला नाही सोडायचं. बाळजाबाई तिच्या ड्रॉवरमधून चक्क बंदूक बाहेर काढते. अनुसूया हे सगळं पाहत असते की बाळजाबाईने बंदूक बाहेर काढलीये. तर इकडे दुष्यंत त्याच्या घरी एकटाच झोपलेला असतो, कारण कृष्णा तर समर आणि अनुसूया बरोबर असते. दुष्यंतला जाग येते आणि तो बाजूला पाहतो तर कृष्णा नसते. आणि तो कृष्णाला आवाज देतो, कृष्णा कृष्णा. पण कृष्णा काही येत नाही. एवढ्या मध्यरात्री कृष्णा कोठे गेली असेल हाच प्रश्न दुष्यंतला पडतो. आणि दुष्यंत आजूबाजूला पाहतो तर त्याला कृष्णाचा मोबाईल सुद्धा सापडतो. कृष्णाचा मोबाईल तर येथेच आहे, मग कृष्णा कुठे गेली हा प्रश्न दुष्यंतला पडतो. आणि दुष्यंत हा लगेचच कृष्णाला शोधायला घराबाहेर पडतो. तर इकडे कृष्णा आणि समर बाळजाबाईच्या वाड्याबाहेर लपून बसलेले असतात. समर खूप घाबरलेला असतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णे, खूप वेळ झाला, आई अजून आली नाही, आईला पकडलं तर नसेल ना? कृष्णा समरला समजावून सांगते, समर, एवढं घाबरून चालायचं नाही, थोडा धीर धर. आणि त्याच वेळेस आढळराव घराच्या दिशेने येतात. त्यांनी दारू पिलेली असते आणि ते झिंगत झिंगत येत असतात. आढळरावांना पाहून समर आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, आबा इथे काय करता यावेळेस? समर सुद्धा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, कृष्णे, आढळरावांनी आईला बघायला नको, नाहीतर मोठा गोंधळ होईल. आणि त्याच वेळेस अनुसूया बाळजाबाईच्या वाड्याबाहेर पडते आणि बाळजाबाई मला पाहत नाही ना असं म्हणून म्हणून मागे पाहत राहते आणि पुढे पळत राहते. आणि आढळराव तर शुद्धीत नसतातच. आणि जे नाही व्हायला पाहिजे तेच होतं. आढळराव आणि अनुसूया या दोघांची जोरात धडक होते आणि दोघेही खाली पडतात. समर आणि कृष्णाला जबर धक्काच बसतो की हे काय घडलंय. आढळराव आणि अनुसूया दोघे खाली पडलेले असतात आणि तेवढ्यात दोघांची नजरानजर होते. अनुसूयाला आपल्या नजरेसमोर पाहून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांचा विश्वासच बसत नाही की त्यांची पहिली लाडकी बायको अनुसूया आज त्यांना 26 वर्षानंतर दिसलीये, ती जिवंत आहे. आढळराव हे दारूच्या नशेत असतात, त्यामुळे क्षणभर त्यांना वाटतं की हा त्यांचा भास आहे. पण अनुसूया ही आढळरावांकडे एकटक पाहतच राहते. ती सुद्धा भानावर राहत नाही की आपण आढळरावांना भेटलोय आणि हे योग्य नाहीये. आणि आढळरावांना पाहून अनुसूयाच्या डोळ्यात पाणीच येतं. इकडे कृष्णा आणि समर हे सगळं पाहतच बसतात. आता काय करावं? या दोघांना एकमेकांच्या नजरेसमोरून कसं दूर करावं हाच प्रश्न कृष्णा आणि समरला पडतो. तर आढळराव भूत पाहिल्यासारखं अनुसूयाकडे पाहतात. त्यांचा विश्वासच बसत नाही की त्यांनी अनुसूयाला पाहिलंय. आणि ते म्हणतात, अनुसूया, अनुसूया. आणि अनुसूया ढसाढसा रडू लागते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात की इतक्या वर्षानंतर मी माझ्या धन्याला आढळरावांना पाहिलंय, त्यांना भेटलंय.
आणि आढळरावांच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू येतात. आढळराव म्हणतात, अनुसूया. आढळरावांना आठवतं 26 वर्षांपूर्वी माझा आणि अनुसूयाचा किती सुखी संसार होता. मी गावचा सरपंच होतो. अनुसूया माझी नजर काढायची, माझ्यावर किती प्रेम करायची. हे सगळं आढळरावांना आठवतं आणि आढळराव अनुसूया असं म्हणून आपला हात पुढे करतात आणि अनुसूया ही सुद्धा आपला हात पुढे करते. दोघे एकमेकांचा हात हातात घेणार असतात, स्पर्श करणार असतात. कृष्ण आणि समरला जबर धक्काच बसतो. काय करावं हे त्यांना समजतच नाही. अनुसूया सुद्धा भावनेच्या आहारी गेलेली असते, भावनांमध्ये वाहून गेलेली असते आणि या दोघांचा हात एकमेकांच्या हातात येणार तेवढ्यात अनुसूया भानावर येते. हे योग्य नाहीये, आता ही योग्य वेळ नाहीये असा विचार करून अनुसूया आपला हात मागे घेते आणि उठून तेथून पळून जाते. आढळराव ते सुद्धा उठतात आणि अनुसूयाच्या मागे मागे धावू लागतात. कृष्ण आणि समर सगळं पाहत असतात. समर म्हणतो, कृष्णे येथे थांबून चालणार नाही, चल त्यांच्या मागे. आणि हे दोघेही आढळराव आणि अनुसूयाच्या मागे धावतात. तर इकडे बाळजाबाई ही बंदूक घेऊन आपल्या घराबाहेर येते आणि विचारते, ए कोठेस तू, कोठेस तू? आणि सगळीकडे अनुसूयाला शोधत असते. तेथे अंगणामध्ये शेकोटी पेटवलेली असते आणि बाळजाबाईचा धक्का लागून ही शेकोटी खाली पडते. तर बाळजाबाईला भीती वाटते, ही शेकोटी कशी पेटली, आग लागते आणि बाळजाबाई जोरात ओरडते, आ. तर इकडे अनुसूया पुढे पुढे धावत असते आणि आढळराव तिच्या मागे मागे धावत असतात. अनुसूये, अनुसूये थांब, मला माहिती आहे मी दारू पिलोय, पण मी तुला काय ओळखायचो नाही का? थांब अनुसूये, थांब. असं म्हणत म्हणत ते अनुसूयाच्या मागे मागे धावत असतात आणि अनुसूया तोंडाला साडी लावून त्यांच्या पुढे पुढे धावत असते. आढळरावांना भेटण्याची तिची इच्छा नसते. आढळरावांनी आपलं पकडू नये असं तिला वाटतं, म्हणून ती पुढे धावत असते. पण आढळराव एवढ्या नशेत असताना सुद्धा अनुसूयाच्या मागे मागे तिचा पाठलाग करत असतात. तर इकडे बाळजाबाई अंगणात उभी असते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवतात. ती डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहणारी बाहुली, अंगणात लागलेली आग, खाली पडलेली बंदूक आणि तेवढ्यात जयकांत, दलपत, मैनावती बाहेर येतात आणि बाळजाबाईची ही अवस्था पाहून त्यांना जबर धक्का बसतो. दलपत विचारतो, बाळजाबाई तुम्ही येथे काय करताय? मैनावती विचारते, काय झालं बाळजाबाई? आणि बाळजाबाईला आठवतं की मला अनुसूया दिसली होती आणि हे आठवून बाळजाबाई खूप घाबरते आणि चक्कर येऊन खाली पडते. जयकांत, दलपत, मैनावती तिला सावरतात, शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात, पण बाळजाबाई बेशुद्ध पडलेली असते. आणि इकडे दुष्यंत सुद्धा कृष्णाला शोधण्यासाठी घराबाहेर असतो. कृष्णा, कृष्णा अशी हाक मारत मारत तो बाहेर येतो, पण त्याला कृष्णा कोठेच सापडत नाही. एवढ्या रात्री कृष्णा कोठे गेली असेल? एखादी इमर्जन्सी असेल का? एखाद्या शेतकऱ्याच्या घरी गेली असेल का? पण असं काही असतं तर ती मला सांगून गेली असती, अशी न सांगता गेली नसती. हाच प्रश्न दुष्यंतला पडतो आणि दुष्यंत कृष्णाला सगळीकडे शोधत असतो. म्हणजे आता घराबाहेर आढळराव, अनुसूया, कृष्णा, समर, दुष्यंत हे सगळेच घराबाहेर आहेत आणि एकमेकांना शोधताय. तर अनुसूया वाऱ्याच्या वेगाने पुढे पुढे धावत असते आणि आढळराव तिचा पाठलाग करत असतात. तेवढ्यात ते एका माळरानावर येतात. तेथे एक झाड झुडूप असतं आणि अनुसूया या झुडपाच्या मागे जाऊन लपते. तिला खूप वाईट वाटत असतं, ती रडत असते. त्यामुळे ती चेहऱ्यावर हात ठेवते आणि आढळरावांना आपला आवाज जाऊ नये यासाठी प्रयत्न करते. आढळराव सुद्धा तेथे पोहोचतात आणि अनुसूया त्यांच्या नजरेआड होते. तर कृष्ण आणि समर या दोघांना शोधत असतात, पण आढळराव आणि अनुसूया त्यांच्या नजरेआड सुद्धा होतात. समर म्हणतो, कोठे गेले हे, दिसतच नाहीये. तर कृष्णा म्हणते, समर तू त्या दिशेने जा, मी या दिशेने जाते. आणि हे दोघेही वेगवेगळ्या दिशेने त्यांना शोधायला जातात. तर इकडे अनुसूया ही झुडपाच्या मागे लपून बसलेली असते आणि आढळराव तिला शोधत असतात. अनुसूये, अनुसूये कोठेस तू? मला माफ कर, माझी चूक झाली, पण तू जिद्दी आहेस, मी पाहिलंय तुला. अनुसूये समोर ये, मला तुला भेटायचंय, असं आढळराव म्हणत असतात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप जबरदस्त आहे. आढळराव किती चांगले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आज 26 वर्षानंतर त्यांनी आपल्या लाडक्या बायकोला पुन्हा पाहिलंय आणि तिला भेटण्यासाठी ते खूप आतुर झाले आहेत. त्यामुळे ते तिला कळवळीची हाक मारताय, पण अनुसूया त्यांना काही भेटत नाहीये. तेवढ्यात कृष्णा आणि समर वेगवेगळ्या दिशेने तेथे येतात. अनुसूया लपून बसलीये. आढळराव तिच्या खूप जवळ आहेत हे त्यांना दिसतं आणि आता काय होईल
हाच प्रश्न त्यांना पडतो. अनुसूया हुंदके देत असते, रडत असते आणि तेवढ्यात आढळरावांना अनुसूया दिसते की अनुसूया ही झुडपाच्या मागे लपून बसलीये. आढळराव तिला पाहतात आणि म्हणतात, अनुसूये, पाहिलंय मी तुला, अनुसूये ये समोर, भेटायचंय मला तुला. असं म्हणून आढळराव पुढे पुढे जाऊ लागतात. अनुसूया चांगलीच घाबरते की आढळरावांनी मला पाहिलंय, आता काय होईल. समर हे सगळं पाहतो आणि विचार करतो, नाही, जर आढळरावांची आणि आईची भेट झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, हे मला होऊ द्यायचं नाही. असं म्हणून समर तोंडाला कपडा बांधतो आणि आढळरावांच्या समोर येतो आणि म्हणतो, ए, काय काम आहे तुझं इथं, चल निघ इथून, माझं शेत आहे हे. आढळराव चिडून म्हणतात, ए, कोण आहे रे तू, चल तू निघ इथून. आढळराव आणि समर या दोघांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागते. दोघे सुद्धा एकमेकांच्या अंगावर धावून जातात. अनुसूया आणि कृष्णा चांगलेच घाबरतात. आढळराव दारू पिलेले असताना सुद्धा समरला चांगलंच भारी पडतात, पण समर त्यांना जोरात धक्का देतो आणि आढळराव खाली पडतात. हे पाहून कृष्णाला खूप राग येतो. अनुसूया सुद्धा घाबरते आणि आढळराव पुन्हा उठण्याचा प्रयत्न करतात तर समर एक काठी घेतो आणि आढळरावांच्या डोक्यात जोरात मारतो. त्यामुळे आढळरावांना खूप लागतं. आढळराव जमिनीवरच पडतात. अनुसूयाला खूप घाबरते. कृष्णाला राग येतो, समरने हे काय केलं. समर अनुसूयाजवळ येतो आणि म्हणतो, आय, चल लवकर. तर अनुसूया म्हणते, समर हे काय केलंस तू, त्यांना का मारलंस. समर म्हणतो, ते सोड, चल माझ्याबरोबर लवकर. असं म्हणून समर अनुसूयाला आपल्याबरोबर घेऊन जातो. कृष्णा हे सगळं पाहते की आढळरावांना खूप लागलंय आणि कृष्णा ही आढळरावांच्या दिशेने जाते तर तेवढ्यात तिला दुष्यंतचा आवाज येतो, कृष्णा, कृष्णा, कृष्णा. दुष्यंतला पाहून कृष्णा खूप घाबरते आणि लपून बसते. दुष्यंत पुढे पुढे येत असतो. तेवढ्यात त्याला दिसतं की जमिनीवर कुणीतरी पडलंय आणि दुष्यंत ओरडतो, ए, कोण आहे तिकडं. दुष्यंत आढळरावांजवळ येतो तर आढळरावांना पाहून त्याला जबर धक्काच बसतो. आढळरावांवर हल्ला झालाय, त्यांना कुणीतरी मारलंय हे दुष्यंतला समजतं आणि दुष्यंत समर अनुसूयाला सुद्धा पाहतो. ए, कोण आहात तुम्ही, असं म्हणून तो या दोघांमागे पळतो, पण हे दोघेही पळून जातात आणि दुष्यंत आढळरावांजवळ येतो. आढळरावांना उठवण्याचा प्रयत्न करतो. आढळराव शुद्धीत असतात, पण त्यांच्या डोक्याला खूप लागलेलं असतं आणि कृष्णा हे सगळं लपून पाहत असते. तर इकडे बाळाजाबाई ही तिच्या रूममध्ये असते. मैनावती, जयकांत, दलपत तिच्या आजूबाजूला असतात. जयकांत म्हणतो, आय, लवकर पाणी घेऊन ये. मैनावती पाणी आणायला जाते आणि तेवढ्यात बाळाजाबाईला शुद्ध येते. मैनावती पाणी आणते आणि बाळाजाबाईला पाणी प्यायला देते. सगळेजण खूप घाबरलेले असतात. दलपत विचारतो, काय झालं बाळाजाबाई, तुम्ही डायरेक्ट बंदूक घेऊन घराबाहेर गेलात, कोण आलं होतं सांगा. बाळाजाबाई सांगते की चोर आला होता, चोर. पण बाळाजाबाईला सगळं माहीत असतं की हा चोर नव्हता, तर हा तिचा भूतकाळ होता, अनुसूया होती. आणि जयकांत म्हणतो, काकीसाहेब, त्या चोराची इतकी हिंमत, चक्क आपल्या घरात घुसला. तुम्ही काळजी करू नका, त्याला मी काही सोडत नाही. आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करतो आणि त्या चोराला पकडायला सांगतो. बाळाजाबाई म्हणते, मी ठीक आहे, माझी काळजी करू नका, तुम्ही जा बाहेर. आणि सगळेजण बाहेर जाऊ लागतात. जयकांत म्हणतो, काकीसाहेब, काळजी करू नका, मी तुमच्या रूम बाहेरच आहे, काही हवं असलं तर मला कॉल करा. बाळाजाबाई हो म्हणते आणि झोपते. जयकांत बाहेर निघून जातो. बाळाजाबाई विचार करते, अनुसूया 26 वर्षानंतर कशी परत आली. मी तर तिला माझ्या स्वतःच्या हाताने मारून टाकलं होतं, तिचा खून केला होता, मग ती जिवंत कशी. हा माझा भास होता, खरंच अनुसूया होती की तिचं भूत होतं. हाच प्रश्न बाळाजाबाईला पडतो. आणि इकडे समर आणि अनुसूया हे दोघे घरी जात असतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि समरच्या सनसनीत मुस्काटात मारते. अनुसूया आणि समरला जबर धक्काच बसतो. कृष्णा समरला जाब विचारते, समर, तुझी हिंमत कशी झाली आबांवर वार करण्याची, त्यांना मारण्याची. समर म्हणतो, कृष्णे, माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. कृष्णा चिडून विचारते, नव्हता का, खरंच दुसरा पर्याय नव्हता. समर म्हणतो, हो कृष्णे, दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी जर आईला पाहिलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. तेव्हा कृष्णा ही समरला ठणकावून सांगते, समर, मला माहिती आहे तुला आबा जास्त आवडत नाही, पण मी त्यांना माझ्या वडिलांच्या जागी पाहते आणि त्यांना काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. असं ठणकावून ती समरला सांगते आणि तेथून निघून जाते. समरला खूप राग येतो.
अनुसूया दुःखी असते आणि समरला विचारते, समर त्यांना काही होणार तर नाही ना? समर चिडून म्हणतो, झालं तर झालं, ते म्हातारं ना आज चांगलं माझ्या हाताला गावलं होतं, आज जास्त वेळ असताना तर त्याला दाखवलंच असतं. म्हणजे समरला आपल्या बापाबद्दल काहीच प्रेम नाहीये आणि समर आढळरावांबद्दल इतकं वाईट बोलतोय तरी सुद्धा अनुसूया त्याला काही बोलत नाही, त्याच्यावर ओरडत सुद्धा नाही. नाहीतर अनुसूयाने त्यांना सांगितलं पाहिजे ना की तुझे आबा चांगले आहेत, आढळराव चांगले आहेत, जे काही केलंय ते बाळजाबाईने केलंय. पण अनुसूया समरला काही सांगत नाही आणि हे दोघे घरी जायला निघतात. तर इकडे दुष्यंत हा आढळरावांना उठवण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा तेथे परत येते आणि हे सगळं पाहत असते. दुष्यंत आढळरावांना म्हणतो, उठा, येथे काय करत होता तुम्ही आणि कोण होती ती बाई? कृष्णा हे सगळं पाहते. आढळराव हे शुद्धीत आहे हे पाहून कृष्णाचा जीव भांड्यात पडतो आणि ती विचार करते, आबा जर तुम्हाला काही झालं असतं ना तर मी स्वतःला माफ करू शकले नसते. तुम्ही बरे आहात आणि तुमचा लेकच तुम्हाला वाचवायला आलाय. खरंच तुमच्या लेकामध्ये आणि तुमच्यामध्ये जे गैरसमज आहेत ना ते देवी आई लवकरच दूर करणारे त्याचीच ही नांदी आहे असं समजा. कृष्णा देवी आईला हात जोडते. इकडे दुष्यंत आढळरावांना उठवतो. दुष्यंतला पाहून आढळराव म्हणतात, लेका तू आलास का? तर दुष्यंत विचारतो, पण तुम्ही येथे काय करताय? तुम्ही त्या बाईचा पाठलाग करत होता, कोण होती ती बाई? आढळराव म्हणतात, दुष्यंत काय सांगू तुला, मलाच कळत नाहीये कोण होती ती बाई. आणि ते दुष्यंतला म्हणतात, दुष्यंता बाई नव्हती, मी तर घराकडे चाललो होतो, एक माणूस आपल्या घराबाहेर पडला, मला वाटलं चोर आहे, तर मी त्याचा पाठलाग करत करत येथे आलो आणि मग त्याने माझ्या डोक्यात मारलं. पण आढळरावांना सगळं आठवतं की चोर नव्हता तर ते अनुसूयाचा पाठलाग करत करत आले होते आणि ते दुष्यंतला हे सांगू शकत नाही. दुष्यंत चिडून म्हणतो, आपली अवस्था काय, आपल्या नीट चालता येत नाहीये आणि आपण गुंडांचा पाठलाग करतोय, मग हे होणारच ना. चला घरी चला, मी तुम्हाला घरी सोडतो. तर आढळराव म्हणतात, नाही नाही, घरी सोडायची गरज नाहीये, मी असा गावाला फेरफटका मारून घरी जातो. दुष्यंत म्हणतो, तिकडे नाही आपलं घर, इकडे मागे आहे. आढळराव म्हणतात, हो हो मागे आहे ना, ठीक आहे जातो मी. असं म्हणून आढळराव उठतात. पण तेवढ्यात त्यांना कृष्णा तेथे दिसते. कृष्णाला पाहून आढळरावांना धक्काच बसतो. पण आढळराव दुष्यंतला हे सांगत नाही की मी कृष्णाला पाहिलंय, ही कृष्णाच होती हे त्यांच्या लक्षात येतं आणि आढळराव आपल्या घराकडे जायला निघतात. आढळराव विचार करतात, कृष्णा होती तेथे, अनुसूया होती, याचा अर्थ अनुसूया ही जिवंत आहे आणि कृष्णाला नक्कीच तिच्याबद्दल काहीतरी माहिती आहे. उद्या सकाळी जाऊन कृष्णाला याबद्दल विचारावंच लागेल. इतक्या वर्षानंतर मला अनुसूया कशी दिसली, हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? मी जरी नशेत असलो ना तरी मी अनुसूयाला ओळखण्यात चूक करणार नाही, कृष्णाला ओळखण्यात चूक करणार नाही. दोघींचं एकत्र येथे असणं म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आढळरावांना समजतं आणि आढळराव घराकडे जायला निघतात. थोड्या वेळानंतर कृष्णा घरी असते. तेवढ्यात दुष्यंत घरी येतो आणि कृष्णा दुष्यंतलाच विचारते, दुष्यंत सरकार एवढ्या रात्री तुम्ही कुठे गेला होता? तर दुष्यंत विचारतो, अगं तू कुठे गेली होतीस, मी तुला शोधायलाच घराबाहेर पडलो होतो. पण कृष्णा काही उत्तर देत नाही की ती घराबाहेर का होती. आणि मग दुष्यंत हा कृष्णाला जाब विचारतो, कृष्णा तू मला न सांगता घराबाहेर का गेलीस? तुला माहितीये का, मी घराबाहेर गेलो तर मला आढळराव भेटले, कोणत्या तरी चोराचा पाठलाग करत होते, तर चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांच्या डोक्यात काठी मारली. कृष्णाला हे सगळं माहीत असतं पण मला काही माहीतच नाही असा आव ती आणते आणि विचारते, आबांवर हल्ला केला, बरे आहेत का ते, त्यांना जास्त लागलं तर नाही ना? तर दुष्यंत सांगतो, नाही नाही बरे आहेत ते, त्यांना काही एवढं लागलेलं नाहीये, पण ते का इतक्या रात्री बाहेर गेले होते तेच मला कळत नाहीये. कृष्णा चांगलीच घाबरते आणि विचार करते, दुष्यंत सरकारांनी समरला तर पाहिलं नसेल ना, आणि जर त्यांनी समरला पाहिलं असेल तर ते मला खूप प्रश्न विचारतील, त्यांच्या प्रश्नांची काय उत्तर द्यायची हाच प्रश्न कृष्णाला पडतो. आणि दुष्यंतीला सांगतो, आपल्या घरात चोर शिरले होते, कुणीतरी त्यांच्यावर हल्ला केलाय, मी आता हे शोधूनच काढणार, कोण होती ती माणसं, मी आता चांगलाच पत्ता लावतो आणि त्या माणसांना शोधल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं दुष्यंत ठरवतो. पण कृष्णा चांगलीच घाबरते, कारण घरात घुसलेली तीच होती, ती समर आणि अनुसूया, आणि जर दुष्यंतने या सगळ्या गोष्टींचा शोध लावला तर आपलं काही खरं नाही अशी भीती तिला वाटते. पण दुष्यंतला मात्र शंका येते
की जेव्हापासून तो घराबाहेर पडलाय कुणीतरी घरात शिरण्याचा प्रयत्न करतंय, आपलं घर संकटात आहे आणि आढळरावांवर एकदा नाही तर दोनदा हल्ला झालाय. त्यामुळे त्याला आढळरावांची सुद्धा काळजी वाटत असते आणि कृष्णाला भीती वाटत असते की या सगळ्या प्रकरणाचा थांगपत्ता लावताना दुष्यंत माझ्यापर्यंत पोहोचायला नको, मी समर आणि अनुसूयाला मदत करतेय हे दुष्यंतला समजायला नको. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आढळराव हे आपल्या सगळ्यांचं आवडतं कॅरेक्टर आहे, आवडतं पात्र आहे आणि त्यांनी आज अनुसूयाला पाहिलंय, अनुसूयाचा पाठलाग केला आणि त्यांच्यासाठी हा खूप इमोशनल सीन होता, खूप इमोशनल मोमेंट होता. ज्या बायकोवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं त्या बायकोला त्यांनी 26 वर्षानंतर पाहिलंय आणि सगळ्यात भारी म्हणजे त्यांना कृष्णासुद्धा दिसली. म्हणजेच आता ते कृष्णाला नक्कीच प्रश्न विचारतील यात शंका नाही. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आढळराव हे चक्क कृष्णाच्या घरी पोहोचणार आणि कृष्णाला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगतील. परंतु कृष्णा मात्र मला तर काही माहीतच नाही असा आवानेल. तेव्हा आढळराव हे कृष्णाला जाब विचारतील, कृष्णे खोटं बोलू नकोस, काल रात्री मी तुला पाहिलंय जेथे माझ्यावर हल्ला झाला आणि दुष्यंत माझ्याजवळ आला होता तेव्हा तू तेथेच होतीस, लपून आम्हाला पाहत होती, मी तुला तेथून जाताना पाहिलंय. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकणार. कृष्णा म्हणेल, नाही आबा असं काहीच झालं नव्हतं. पण आढळरावांना समजणार की अनुसूया जिवंत आहे आणि कृष्णा तिला मदत करते. त्यामुळे कृष्णाला आढळराव जाब विचारतील, कृष्णे मला खरं खरं सांग, अनुसूया जिवंत आहे ना? मी तुझ्यासमोर हात जोडतो, तुझ्या पाया पडतो, पण माझ्यापासून सत्य लपू नको, मला खरं खरं सांग, अनुसूया जिवंत आहे ना? कृष्णाचा नाईलाज होईल आणि कृष्णा आढळरावांना सत्य सांगणार, हो आबा अनुसूयाबाई जिवंत आहेत. हे ऐकून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकणार. त्यांचा विश्वासच बसणार नाही की ज्या बाईला, ज्या त्यांच्या लाडक्या बायकोला 26 वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या हाताने मारलं होतं ती जिवंत आहे. आणि आढळराव कृष्णाला पुढचे प्रश्न विचारतील. तर इकडे बाळाजाबाई खूप टेन्शनमध्ये असेल. बाळाजाबाई अनुसूयाचा फोटो पाहणार आणि विचार करणार, हे कसं शक्य आहे? मी तर अनुसूयाला 26 वर्षांपूर्वी स्वतःच्या हाताने मारलं होतं, तिच्यावर गोळी चालवली होती आणि तिला जंगलात फेकून दिलं होतं. मग अनुसूया जिवंत आहे का, की तिचं भूत परत आलंय? हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय, हाच प्रश्न बाळाजाबाईला पडणार आणि बाळाजाबाई हे सगळं शोधून काढण्याचा विचार करणार. आणि इकडे आढळराव हे ढसाढसा रडू लागतील की माझी अनुसूया जिवंत आहे आणि मागील 26 वर्षांपासून मी वनवास भोगतोय, मीच तिचा खून केला, या दुःखात मी जगतोय आणि माझी अनुसूया जिवंत आहे हे मला माहीतच नाहीये. आढळराव रडत असतील तेव्हा कृष्णा त्यांना शांत करणार, समजावून सांगणार, आबा स्वतःला दोष देऊ नका. आणि मग झालेला सगळा प्रकार ती आढळरावांना सांगणार की जेव्हा कृष्णाला अनुसूयाचं सत्य समजलं होतं त्यानंतर कृष्णाने अनुसूयाला शोधण्याचा प्रयत्न केला आणि तिला अनुसूया सापडली. तेव्हा आढळराव इमोशनल होतील आणि कृष्णाला म्हणतील, कृष्णे मला घेऊन चल, मला अनुसूयेकडे घेऊन चल, मी आता अनुसूयेला भेटल्याशिवाय नाही राहू शकत. आणि हे सगळं होत असताना तेवढ्यात दुष्यंत तेथे येणार आणि दुष्यंतला पाहून आढळराव आणि कृष्णाला जबर धक्काच बसेल. दुष्यंतने काही ऐकलं असेल असं तर वाटत नाही, पण आढळराव येथे का आले आहेत हा प्रश्न दुष्यंतला नक्की पडणार आणि दुष्यंत कृष्णाला याबद्दल जाब विचारेल. कृष्णा ही वेळ मारून देणार, पण कृष्णासमोर आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आढळराव कृष्णाला म्हणालेत की मला अनुसूयाकडे घेऊन जा आणि अनुसूया आणि समरची अशी इच्छा नाहीये की एवढ्या लवकर अनुसूया आणि आढळरावांची भेट व्हावी. मग कृष्णा आढळरावांना अनुसूयाच्या घरी घेऊन जाणार का? अनुसूया आणि आढळरावांची भेट होणार का? आणि ही भेट झाल्यानंतर अनुसूयाचा एक मुलगा आहे, आपला एक मुलगा आहे हे सुद्धा आढळरावांना कळू शकतं. मग समरबरोबर त्यांचं नातं कसं असेल? समरला आढळरावांचा राग येतो, मग समर काय करणार? तो कृष्णाने हे जे काही केलंय त्याला सपोर्ट करणार की त्याच्या विरोधात जाणार, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. फ्रेंड्स, एकूणच हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.